निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सगळ्याच उमेदवारांकडून तयारीला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्येच काही उमेदवारांमध्ये घमासान सुरू असल्याचं पाहायला मिळतंय, कारण की प्रवर्ग जो प्रभागामध्ये आहे तर त्यानुसार उमेदवार द्यायला लागतो। आणि मी आत्ता पुण्यातील जो प्रभाग क्रमांक 21 आहे तर या प्रभागामध्ये आहे, मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क हा प्रभाग जो आहे तर त्या प्रभागात आहे मी आत्ता। इथे एक पोस्टर लावण्यात आलेला आहे आणि या पोस्टरवर लिहिलेलं आहे की मराठा समाजावर अन्याय काय का, अशा प्रकारचा पोस्टर जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। अशा प्रकारचं अनेक पोस्टर जे आहेत ते या भागामध्ये आपल्याला या प्रभागामध्ये लावलेले पाहायला मिळतात। खरं तर सकल मराठा समाजाकडून हा पोस्टर जो आहे तो लावण्यात आलेला आहे, कारण इथे जर आपण बघितलं तर एक भाजपचा बडा नेता आहे तर जे स्वतः ओबीसी मधून आहेत, मात्र जो ओपन प्रवर्ग आहे तर त्याच्यामधून ते निवडणूक लढवण्याची शक्यता आहे। आणि आपण जसं बघितलं की ते स्वतः जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर त्या मुख्यमंत्र्यांच्या सुद्धा जवळचे आहेत, त्यामुळे या प्रभागामधून जो ओपन कॅटेगरी आहे तर या ओपन कॅटेगरीमधून त्यांना तिकीट मिळू शकतं, या अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो सकल मराठाकडून समाजाकडून केला जातोय। आणि त्यामुळेच कुठेतरी हे जे उमेदवारांचं लॉबिंग आहे तर ते कुठेतरी होत आहे आणि त्यामुळेच मराठा समाजाकडून जो कोणी उमेदवार असेल तर ओपन कॅटेगरीमध्ये मराठीच हे द्यावा, उमेदवार द्यावा, अशा प्रकारचं मत जे आहे ते यांचं आहे। आणि त्यामुळेच इथे जो आपण पाहिलं तर अशा प्रकारचा पोस्टर जो आहे तो लावण्यात आलेला आहे। मुकुंदनगर आणि सॅलिसबरी पार्क असा हा खुल्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गातला प्रभाग आहे आणि ड गट सर्वसाधारण पुरुष हा जो प्रवर्ग आहे तर यामधूनच हा आरक्षित आहेत आणि या आरक्षित जागेसाठी या प्रभागातीलच उमेदवार द्यावा, मराठा उमेदवारच द्यावा, अशा प्रकारची पोस्टर जो आहे तो यांनी इथे लावलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे आगामी काळामध्ये आता यामध्ये खरंच जो भाजपचा बडा नेता आहे तर त्याला उमेदवारी दिली जाते का, की अशा प्रकारे जे सकल मराठा समाजाकडून जो म्हणजे मराठा समाज किंवा ओपन कॅटेगरीतला उमेदवार द्यावा अशी जी मागणी केली जाते तर त्याच्याकडे लक्ष दिलं जातं का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।